डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या मागणीनंतर लगेचच पालिका प्रशासनानं हिंदू स्मशानभूमीच्या स्वच्छतेचं काम हाती घेतलंय। शहरातील पाणी टाकी शांती चौक नजीकच्या महापालिकेच्या हिंदू स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी महापौरांचं लक्ष वेधताच मंगळवारी महापालिका प्रशासनाकडून या स्मशानभूमीच्या स्वच्छतेचं काम युद्धपातळीवरती करण्यात आलं। या स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय झाली असून नागरिकांच्या दृष्टीने ती वेदनादायी आहे असं सांगत डॉक्टर कोठे यांनी नूतन महापौर विनायक कोंड्याल यांना सोमवारी निवेदन पाठवलं होतं। या स्मशानभूमीतील या गंभीर बाबींची त्वरित दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी नागरिक या नात्याने केलेली होती। या स्मशानभूमीची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय, अस्वच्छ आणि नागरिकांच्यासाठी वेदनादायक आहे। स्मशानभूमीचा योग्य आणि स्पष्ट नावफलक उपलब्ध नाहीये। संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार नसल्यानं परिसर उघडा आणि असुरक्षित आहे। सर्वत्र कचरा, घाणीचे ढिगारे, दुर्गंधी आणि अस्वच्छता आहे। अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या कुटुंबियांना या परिस्थितीमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं डॉक्टर कोठे यांनी निवेदनामध्ये नमूद केलेलं होतं। यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी त्याची तातडीनं दखल घेत प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश दिलेत। यानुसार मंगळवारी या स्मशानभूमीचं काम युद्धपातळीवरती सुरू झालं। याबद्दल डॉक्टर कोठे यांनी समाधान व्यक्त केलं आहे। अन्य मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे।